यवतमाळ जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असतानाही विठ्ठल भक्तीचा उत्साह मात्र ओसरणारा नाही। श्रद्धा, जिद्द आणि भक्तीचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला तो यवतमाळमध्ये। सेवा समर्पण प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित अंध आणि दिव्यांग बांधवांची पायी वारी आज यवतमाळ येथून पंढरपूरकडे रवाना झाली। मुसळधार पावसाची पर्वा न करता विठ्ठलरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या या वारकऱ्यांचा उत्साह अनेकांकरिता प्रेरणादायी ठरत आहे। पाहूया हा विशेष रिपोर्ट। यवतमाळ जिल्ह्यात रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असले तरी विठ्ठल भक्तांच्या श्रद्धेपुढे पावसाचाही अडथळा टिकू शकला नाही। सेवा समर्पण प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित अंध आणि दिव्यांग बांधवांची पायी वारी आज भक्तिमय वातावरणात यवतमाळ येथून पंढरपूरकडे रवाना झाली आहे। गेल्या 3 वर्षांपासून हा अनोखा उपक्रम सातत्याने राबविला जात असून दरवर्षी अंध आणि दिव्यांग वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पायी प्रवास करतात। यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने वारीला सुरुवात करण्यात आली। पावसाच्या सरी कोसळत असतानाही वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि विठ्ठल नामाचा गजर पाहायला मिळत होता। श्रद्धेच्या बळावर प्रत्येक पाऊल पंढरपूरच्या दिशेने टाकत दिव्यांग वारकरी पुढे सरकत होते। या वारीच्या शुभाप्रसंगी माजी राज्यमंत्री मदन येरावार, पालकमंत्री संजय राठोड आणि नगराध्यक्ष ॲडव्होकेट प्रियदर्शनी उईके यांनी उपस्थित राहून वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्यात। त्यांच्या उपस्थितीमुळे वारकऱ्यांचा उत्साह अधिक वाढल्याचे दिसून आलेत। यवतमाळ ते पंढरपूर असा तब्बल 521 किलोमीटरचा प्रवास ही वारी पायी पूर्ण करणार आहे। या प्रवासादरम्यान 22 गावांमध्ये मुक्काम घेत भक्तिमय वातावरणात वारकरी आपली वाटचाल सुरू ठेवतील। अखेर पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनाने या दिव्यांग वारकऱ्यांच्या भक्तिमय आणि प्रेरणादायी प्रवासांची सांगता होणार आहे। श्रद्धा, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कोणतेही आव्हान मोठे नसते, याचा संदेश ही दिव्यांग वारी संपूर्ण समाजाला देत आहे। कार्यक्रमाचा हेतू दिव्यांग बांधवांचा आत्मविश्वास वाढवणं आहे। या बांधवांना 22 दिवस मुक्काम करत 521 किलोमीटर अंतर पायी कापत ही बांधव तिथं पोहोचतात आणि त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही जर विठुरायाला पाहू शकलो नाही तरी पण विठुराया आम्हाला पाहतो आणि आशीर्वाद देतो, त्यामुळे आम्ही त्यांचं दर्शन घ्यायला जाणार। मुसळधार पाऊस, लांबचा प्रवास आणि शारीरिक अडचणी यावर मात करत विठुरायाच्या दर्शनाकरिता निघालेली ही दिव्यांगांची वारी अनेकांसाठी प्रेरणादायी स्तोत्र ठरत आहे। श्रद्धा आणि जिद्दीच्या बळावर अशक्य वाटणारे ध्येयही साध्य करता येते, याची प्रचिती या वारकऱ्यांकडून मिळत आहे।